आणखी एक महत्त्वाची बातमी आहे। नवी मुंबई विमानतळाचं दिबा पाटील नामकरण करण्यासाठी दिल्लीत एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे। दिबा पाटील सर्वपक्षीय कृती समिती दिल्लीमध्ये दाखल झाली आहे। केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री राममोहन नायडू, राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे। या बैठकीला रामशेठ ठाकूर, मंत्री रवींद्र चव्हाण, भाजप खासदार धैर्यशील पाटील, संजीव नाईक, प्रशांत ठाकूर आणि दिबा पाटील यांचे सुपुत्र अतुल पाटील हे उपस्थित असणार आहेत। नवी मुंबईच्या विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्यात यावं अशी अनेक वर्षांची स्थानिकांची मागणी होती। सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी सुद्धा ती मागणी केली होती आणि त्या अनुषंगानं राज्य सरकारनं हा प्रस्ताव पारित करून हा केंद्र सरकारकडे पाठवला आहे आणि म्हणून आता केंद्र सरकारच्या वतीनं त्याला मान्यता देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि म्हणून त्या भागातले, त्या जिल्ह्यातले सगळे स्थानिक लोकप्रतिनिधी आज दिल्लीमध्ये येत आहेत आणि त्याच्या पुढची प्रक्रिया ही लवकर व्हावी यासाठी म्हणून आजची बैठक घेण्यात आलेली आहे।